ज्ञानेश्वर कांबळे हा खेळाडू येतोय 40+ संघाचा. ही मॅच आहे टाईट, ही मॅच आहे फाईट, कारण ही मॅच आहे करो या मोरो, डू और डाय. नक्कीच शेवटची अंतिम मॅच आपण पाहतोय. शेवटचा अंतिम सामना आपण पाहतोय या ठिकाणी. नक्कीच ही मॅच आहे टाईट, ही फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला हार्दिक स्पोर्ट्स, एका बाजूला भूषण चॅलेंजर. तर एका बाजूला आपण पाहतो विराज पाटील कर्णधार, तर एका बाजूला हर्षद गुंजन. आणि जबरदस्त मॅच पाहायला मिळणार आहे. फाईट मॅच असणार आहे. जो जिंकेल तो टॉप 6 मध्ये जाणार. आपल्या प्रतिष्ठेचा, आपल्या सन्मानाचा हा सामना आहे, कारण जो संघ जिंकणार तो टॉप 6 मध्ये जाणार आहे. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. शेवटचा अंतिम सामना. चला स्पीडअप करायचा आहे, स्पीडअप करा. 6 षटकांचा सामना आहे. आता अंधार झाल्यानंतर मग प्रॉब्लेम होईल आपल्याला. गोलंदाज, पहिला गोलंदाज येणार आहे. पाहतोय आपण शैलेश. संघातर्फे पहिलं षटक घेऊन येतोय शैलेश. शैलेश चला स्पीडअप करा सर. तर मॅच क्रमांक 5 येते आपल्या भेटीला. भूषण चॅलेंजर हार्दिक स्पोर्ट्स, हार्दिक स्पोर्ट्स संघाने घेतलाय स्वतःसाठी डिसिजन क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय भूषण स्पोर्ट्स. तर डावखुरा हाताचा ज्ञानेश्वर आपण पाहतोय या ठिकाणी. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. पॅडला चेंडू आदललाय, लॉर्ड अपिलाय. पंचांवर काय परिणाम नाहीये. चेंडू अडवला जातोय, परंतु एक धाव घेतली गेली आहे आणि एका धावावर समाधान मानावा लागतोय. सर बाईकच्या स्वरूपात धाव आहे, लेग बाईकच्या स्वरूपात धाव आहे का सर? पॅडला चेंडू आदललाय, लेग बाईकच्या स्वरूपात धाव मिळतीये. स्ट्राईकला असेल आता नक्कीच हर्षद ठाकूर, मागच्या मॅचचा सामनावीर, ज्याने उत्कृष्ट फलंदाजी 25 धावा टोकल्या होत्या आणि गोलंदाजीमध्ये 2 विकेट ज्याच्या नावावर होत्या असा हर्षद. पाहूया पुढचा चेंडू आपण पाहतोय. जोरदार चेंडू टाकलाय, भन्नाट स्पीड पाहायला मिळाला. आणि इथं मात्र पाहतोय आपण डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय आणि इथं मात्र एक धाव मिळाली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली. 2 धावा धावफलकावर लागतायत. 2 धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. केगाव प्रीमियर लीग 2026 पर्व 5वा आपण पाहतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. वा क्या बात आहे, जबरदस्त चेंडू, जबरदस्त स्पीड पाहायला मिळाला. या गोलंदाजाचं नाव आहे आपण पाहतोय शैलेश. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत चेंडू टाकलेत. 2 धाबा दिल्या, जकडून ठेवलंय. मॅन्डरिटी पॉवर प्लेचं षटक आहे आणि षटक हाताळण्यासाठी आलेला पाहतोय आपण कल्पेश. या ठिकाणी शैलेश मात्र चांगली गोलंदाजी करतोय. सुरेख फटका लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल होतोय. चेंडू थांबणार नाहीये. 1 बाउन्स चौकार डीजे.
जोरदार प्रहार, फटका फसलाय. जेल आहे, जेल खाली कुणी क्षेत्ररक्षक नाहीये. सेफ झोन मध्ये चेंडू पडतोय. 2 धावा फलून काढल्यात. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकतीये. 9 धावा धावफलकावर लागतायत. 9 धावसंख्या धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं समाप्त होतोय या ठिकाणी. षटक क्रमांक पहिलं समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक 2 मात्र पाहूया गोलंदाज कोण असेल. शेवटचा अंतिम सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातला. आणि ही डुओ डाय मॅच आपण पाहतोय. कारण इथं जर पाहिलं ना, दोन्ही संघ एक एक मॅच जिंकलेत आणि एक एक मॅच पराभूत झालेत. परंतु या दोन्ही संघांना या ठिकाणी संधी आहे आणि संधीचं सोनं करावं लागेल. शेवटचा अंतिम सामना आपण पाहतोय. भूषण चॅलेंजर हार्दिक स्पोर्ट्स. गोलंदाज येतो कर्णधार विराज पाटील. दुसरं षटक हाताळण्यासाठी षटक क्रमांक 2 घेऊन येतोय. ज्ञानेश्वर स्ट्राईकला असेल. पुढचा चेंडू आपण पाहतोय. आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क नाही आहे. चेंडू पुन्हा एकदा डॉट होते. 9 धावा धावफलकावर आहेत. कर्णधार आहे हार्दिक स्पोर्ट्स संघाचा. ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिला जातोय हार्दिक स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पूर्ण गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळचा चेंडू पाहतोय आपण. पुन्हा एकदा डॉट केला गेलाय आणि इथं पुन्हा एकदा डॉट होतोय. चांगली गोलंदाजी मात्र जखडून ठेवलंय ज्ञानेश्वर या खेळाडूला. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट केला गेलाय. चांगली गोलंदाजी मात्र या ठिकाणी. वाईटचा इशारा येतोय पंचांचा. धावसंख्या आपण पाहतोय. नक्कीच या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. पाहूया काय होतोय. वाईट आहे की नाही येस पाहत आहे. या ठिकाणी पाहतोय. चेक केला जातोय ऑन स्क्रीनवर. पाहावं लागेल काय डिसिजन पेंडिंग असेल. फेअर डिरवली. वाईट नाही आहे. चेंडू डॉट केला गेला या ठिकाणी. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. डावखुरा हाताचा या गोलंदाजाला मात्र ज्ञानेश्वर या खेळाडूला जखडून ठेवलंय. पूर्णपणे पायामध्ये ज्या पद्धतीने बेड्या घातल्या जातात ना, त्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजांनी जखडून ठेवलंय. एक जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत टाकलेले आहे. 5 चेंडू डॉट केलाय ज्ञानेश्वरला. शेवटचा चेंडू मॅडन ओव्हर येईल का? आणखी एक चेंडू डॉट. मॅडन ओव्हर. या प्रीमियर लीग मधली पहिली मॅडन ओव्हर टाकली गेली आहे. जबरदस्त जोरदार टाळ्या होऊन जातो विराज पाटील या गोलंदाजासाठी.
तो जागा बदलतोय, रस्ता बदलतोय, याचा पुरेपूर फायदा. 2 धावा, 2 धाब्याने धावसंख्या पुढे सरकली आहे. 17 धावा धावफलकावर लागतायत. 17 धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आलेला शैलेश पहिल्या चेंडूवर षटकार, फुलटॉस दिला, फुलटॉसला दिला आउट ऑफ द पार्क. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, यावेळचा चेंडू फसला. जेल आहे, पाहूया जेल आणि सेफ. ही ट्राय करणं गरजेची होतीये. पहा या खेळाडूला जीवदान किती मिळतायत. हर्षद ठाकूरला जीवदान मिळतायत. कॅच, ही कॅच घेणं होती. कॅचेस विथ द मॅचेस. कॅचेस जेव्हा घ्याल ना तेव्हा तुम्ही मॅच जिंकाल. पण तू इथे ही कॅचला ट्राय करणं गरजेची होती. ही कॅच सुटल्यानंतर रनआउट, रनआउटची पण संधी आलेली, पण नॉन स्ट्राईकला न देता स्ट्राईकला चेंडू फेकणं गरजेचं होतं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, तरच हर्षद बाद झाला असता. परंतु इथं जीवदान मिळालाय आणि या मोठ्या खेळाडूला आपण दिलाय जीवदान. या जीवदानाचा मोबदला तुम्हाला चुकवावा लागेल. या ठिकाणी आपण पाहतोय शैलेश गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू राऊंड द विकेटचा मारा असेल हर्षद ठाकूर या फलंदाजासाठी. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, पंचांचा इशारा येतो वाईट. अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या पोहोचली आहे 20 वर. 20 धावा धावफलकावर लागतायत. षटक क्रमांक चालू आहे 3रं. आणि या ठिकाणी आपण पाहतो शैलेश थोडीशी लेंथ आणि लाईन बिघडली जाते. एक जीवदान मिळाला आहे, त्या जीवदानाचा कितपत फायदा उचलेल हे पाहावं लागेल. पुढचा चेंडू, दांडी गोल, ट्रिपल उडालाय, दांडी गोल झाले आहे. चेंडू बसलाय खाली आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. एक गेला तर दुसरा आला. गुंजन ठाकूर मैदानामध्ये दाखल होतोय. हर्षद बाद होऊन परततोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी गुंजन येतोय. आणि इथं मात्र पाहतोय आपण काय घडतंय, काय बिघडतंय. मॅच आहे टाईट. 20 धावा धावफलकावर 3रं षटक प्रगतीपथावर. काम केलंय गोलंदाजांनी. शैलेश यांनी हर्षदची विकेट मात्र इथं घेतली आहे आणि हर्षदला पाठवलाय तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज गुंजन ठाकूर हा सुद्धा अष्टपैलू खेळाडू आहे. एक जबरदस्त बिग हिटर आहे आणि तंत्रशुद्ध फलंदाज. पाहावं लागेल कशा प्रकारे फलंदाजी करोल गुंजन ठाकूर. शैलेश गोलंदाजी ट्रॅकवर. पुढचा चेंडू राईट टर्म राऊंड द विकेटचा मारा. जोरदार प्रहार, वेगवेगळ्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू अडवला जातोय. एक धाव घेतली गेली आहे. दुसरी धावाचा कॉल आणि इथं मात्र डायरेक्ट स्टंप हिट असताना तर मात्र नक्कीच फलंदाज बाद झाला असता. 2 धावा पलून काढल्यात. धावसंख्या पोहोचली 22 वर. बावीस धावसंख्या धावफलकावर पोहोचली आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू शैलेश याचा. बॅटची एज घेतली आहे. आणखी एक विकेट. आणि इथं मात्र गुंजन ठाकूरची विकेट सुद्धा गेली आहे. आणि इथं मात्र दोन्ही जे मोठे फलंदाज आहेत ते मात्र बाद झालेत. आता कोणावर असेल, आता कोणाकडे? तुझं नाव काय? नक्कीच आयान यांनी सांगितलं होतं की आमचे 2 खेळाडू मोठे आहेत, हर्षद आणि गुंजन, ते मात्र आता बाद झालेत. तर नक्कीच आता मात्र या फलंदाजांवर दारोमदार असेल, कारण 22 धावा झाल्या तिथं. आणि 22 धावा 3रं षटक पाहतोय आपण. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. 3रं षटकातले बहुधा ओव्हर झालेली आहे. म्हणजे
3 षटकं कंप्लीट झाली आहेत, म्हणजे 18 चेंडूंचा खेळ झालाय. 22 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 2 फलंदाज बाद झालेत. नवीन 2 फलंदाज आपण पाहतोय. या ठिकाणी गेलाय हर्ष आणि ज्ञानेश्वर ही जोडी मैदानामध्ये. सलामीला आलेला ज्ञानेश्वर अजून मैदानात आहे, परंतु त्याच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळालेच नाही आहेत. परंतु नवीन आलेला हर्ष, या हर्षच्या बॅटमधून येतील काय मोठे फटके हे पाहावं लागेल. षटक क्रमांक 4 घेऊन येतोय पुन्हा एकदा विराज, ज्यांनी दुसरं षटक मेडन टाकलं होतं, तोच गोलंदाज येतोय. विराज पाटील गोलंदाज ट्रॅकवर येतोय. कर्णधार आहे हार्दिक स्पोर्ट्स संघाचा, ज्यांनी पहिलं षटक मेडन टाकलं होतं. समोर पुन्हा एकदा ज्ञानेश्वर आहे. ज्ञानेश्वरला आता मात्र काहीतरी करावं लागेल, मोठे फटके मारावे लागतील, कारण पहिलं षटक टोटल आपण मेडन घालवलं होतं. 22 धावा धावफलकावर दोन्ही मोठे खेळाडू बाद झालेत. मॅच मध्ये आता मात्र ट्विस्ट आहे. काय होतंय काय घडतंय हे पाहावं लागेल. हा चेंडू पुन्हा एकदा डॉट होतोय. पहिला चेंडू डॉट केलाय ज्ञानेश्वर. +40 खेळाडू आपण पाहतोय. जोरदार प्रहार केलाय, आउट ऑफ द पार्क आलाय खणखणीत षटकार. आता मात्र दाखवून देतोय ज्ञानेश्वर की मिनी जरी एक ओव्हर मेडन घालवली असली ना तर मीही खेळाडू आहे, आणि त्यांच्या बॅट मधून आलाय षटकार. धावसंख्या 26. थँक्यू व्हेरी मच डीजे. दमदार फटका आपण पाहिलाय. विराजने टाकली होती मागची ओव्हर मेडन, परंतु आता दिलाय दणका, उडवलाय धुरूला. पुन्हा एकदा डॉट चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी. 26 धावा धावफलकावर. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. तर नक्कीच या ठिकाणी ज्ञानेश्वर मात्र रिटायर्ड हार्ड होऊन बाहेर होतोय. या ठिकाणी आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय अतुल. हिट विकेट आहे. हिट विकेट या ठिकाणी दिली जाते. नवीन फलंदाज अतुल जातोय, ज्यांनी मागची मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली आणि आपल्या संघाला विजयी करून दिलं होतं. तोच अतुल मात्र मैदानामध्ये जातोय. या खेळाडूला खेळावं लागेल. 26 धावा फक्त झाल्या, 4थं षटक आहे. इथून कमीत कमी 50 ते 55 धावांपर्यंत टार्गेट न्यावं लागेल. पायात टाकलेला चेंडू कार्पेट ग्राउंड शॉट आपण पाहतोय. 1 धाव घेतली गेली, दुसरी धावाचा कॉल, आणि इथं दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली आहे. 30 धावा धावफलकावर, सॉरी 30 धावसंख्या धावफलकावर आहे. नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू विराज पाटील. जोरदार प्रहार स्टेट राऊंड केलाय. चेंडू जातोय सेफ झोन मध्ये. चौकार अतुलच्या बॅट मधून आलाय चौकार. डीजे
थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी पाहतोय आपण चौकार आलाय. धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचली आहे. नक्कीच 50-55 धावांपर्यंत नेणं गरजेचं आहे. टाईट एक फाईट स्कोर करणं गरजेचं आहे. फुलटॉस पुन्हा एकदा हवेत आहे. जेल सुटली आहे. जीवदान जीवदान मिळाला आहे इथं अतुलला. षटक क्रमांक 3 इथं 4 इथं समाप्त होतोय. धावसंख्या पोचली आहे 35 धावा धावफलकावर लागतायत. 2-35 अशी अवस्था मात्र आता आपण पाहतोय भूषण चॅलेंजर संघाची. शेवटचे 2 षटक बाकी. गोलंदाज येतोय. गोलंदाज आहे नीरज. पाहूया नीरज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. धावसंख्या जर पाहिली ना आपण तर या ठिकाणी 35 धावा धावफलकावर लागतायत. स्ट्राईकला अतुल ज्याला जीवदान मिळालाय. स्ट्राईकला असेल एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. आताचा चेंडू वेगवान चेंडू. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी. चांगल्या टप्प्यावरचा चेंडू. वेगवान भन्नाट वेग पाहायला मिळाला. चेंडू मात्र निर्धाव जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. भन्नाट वेग. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय. या गोलंदाजाचं नाव आहे नीरज. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट केलेत. केगाव प्रीमियर लीगचा आजचा शेवटचा सामना आपण पाहतोय. एक प्रकारची डू और डाय मॅच आहे. जिंकेल तो टॉप 6 मध्ये जाणार आहे. पुढचा चेंडू आपण पाहतोय. हा चेंडू सुद्धा डॉट केला गेलाय. चांगली गोलंदाजी आहे. वाईटचा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला जातोय. पाहावं लागेल. पेंडिंग आहे डिसिजन. ऑन स्क्रीन पाहतोय आम्ही. पंच आहेत आमचे या ठिकाणी सज्ज. फेअर डिलिव्हरी. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. बॅटची एज. पुन्हा एकदा हवेत जेल घेतली गेली आहे. अतुल बॅक टू द पॅव्हेलियन. तिसरा आदरा बसतोय डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. कौशिक मैदानामध्ये डावखुरा हाताचा फलंदाज. या फलंदाजाला पाठवलाय. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय नीरज. फुलटॉस चेंडू. धावचीची संधी. चेंडू मात्र गेलाय.
थोडासा फंबलिंग झाला, एक धाव घेतली गेली, दुसरी धावचा कॉल आणि दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. डायरेक्ट हिट पाहायला मिळाली आहे, लॉर्ड अपील आहे, पंचांनी नॉट आउट दिलाय आणि इथं मात्र 2 धाव फलून काढल्या. धाव संख्येत भर होते 37 धावा धावफलकावर. 5वं षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज आपण पाहतोय नीरज. आणि या ठिकाणी आतापर्यंत नीरजच्या गोलंदाजीमध्ये जर पाहिलं ना, शेवटचे 2 चेंडू बाकी आहे, शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा आणि बॅटचा संपर्क नाही, चेंडू डॉट केला गेलाय. षटक या ठिकाणी संपन्न होतोय, संपुष्ट होतोय, समाप्त होतोय. 5 षटक, धावसंख्या 37, शेवटचा अंतिम षटक. पाहूया भूषण चॅलेंजर संघ किती धावांपर्यंत मजल मारेल. शेवटचं अंतिम षटक आपण पाहतोय. शेवटचं गोलंदाज आपण पाहतोय, इथे येतोय वेदांत. छोटासा गोलंदाज आहे. शेवटचं अंतिम षटकाचं भार कर्णधारांनी या वेदांतवर दिलंय. पाहावं लागेल कशा प्रकारे गोलंदाजी होईल, कारण हा षटक महत्वाचा आहे भूषण चॅलेंजर संघाला. पंचांचा इशारा येतोय, नो बॉल. पंचांचा इशारा येतो नो बॉलचा. धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचली आहे. पहिला चेंडू डॉट केला होता, परंतु या चेंडूवर आलाय नो बॉल, फ्री हिट असेल. वेदांत गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा जोरदार प्रहार करायचा होता फलंदाजाला, चेंडूचा आणि बॅटचा संपर्क नाही. 38 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा डिक्लर झोन मध्ये चेंडू जातोय. येते येते 1 धाव. धावसंख्या 39 धावा धावफलकावर. 39 धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम सामना, अंतिम लढत करो या मोरो डुओ डाय. भूषण चॅलेंजर आणि एका बाजूला आपण पाहतोय हार्दिक स्पोर्ट्स, या 2 संघांमध्ये शेवटचा अंतिम षटक. आतापर्यंत 2 चेंडू झालेत, 2 चेंडूमध्ये 2 धावा दिल्या. तिथं वेदांती, 1 नो बॉलची आणि 1 डिक्लेअर झोन. पाहूया पुन्हा एकदा राहिलेले 4 चेंडू कशा प्रकारे फेडले जातील. डावखुरा हाताचा फलंदाज आहे, त्या फलंदाजाला खेळावं लागतील. पाहूया काय घडते काय बिघडते, किती धावा जमवल्या जातील. कार्पेट ग्राउंड शॉट येतोय. 1 धाव घेतली गेली आहे, दुसरी धावचा कॉल आहे. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होते आहे आणि दोन्ही धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या पोहोचली 41 वर. 41. 41 धावसंख्या धावफलकावर. उरलेले 3 चेंडू बाकी. या 3 चेंडू 2 मोठे फटके येतील का याची वाट पाहावी लागेल. प्रहार केलाय, टायमिंग प्रॉपर झाली का, आणि आलाय खणखणीत षटकार. गरज होती या फटक्याची. धावसंख्या 47. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच डीजे. पहा आता हवे आहेत या ठिकाणी
धावसंख्या झाली ती 47. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. आपण पाहतोय जोरदार प्रहार. टायमिंग प्रॉपर झाली नाहीये चेंडू मागे आणि घेतली जाते आहे झेल. विकेट पडतो इथं. मोठा प्रहार करायचा होता या फलंदाजाला पण घेतली आहे झेल आणि समाप्त झालाय त्याचा खेळ. पाहतोय आपण 47 धावा धावफलकावर लागते. शेवटचा अंतिम खेळाडू आपण पाहतोय या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होतो. शेवटचा अंतिम चेंडू हर्षल उर्फ बंटी मैदानामध्ये दाखल होतो आहे शेवटचा अंतिम चेंडू खेळण्यासाठी. जोरदार प्रहार आउट ऑफ द पार्क. आलाय खणखणीत षटकार. या खेळाडूला खूप उशिरा उतरवलंय. या खेळाडूला लवकर पाठवणं गरजेचं होतं. च्या बॅट मधून आलाय खणखणीत षटकार. धावसंख्या 53. डीजे त्रेपन्न. चला स्पीडअप करायचंय. अंधार होत आलेला आहे. पंचांना विनंती आहे आपण टीम मीटिंग घेऊ नका त्यांना सांगा प्रत्येक वेळी. चला सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. 53 धावा धावफलकावर 54 धावांचं आव्हान ठेवलं गेलं आहे 6 षटकामध्ये. पाहूया हे आव्हान कशा प्रकारे पेललं जाईल. सलामीची जोडी मैदानामध्ये जाते आहे. कर्णधार आहे विराज पाटील आणि त्याच्यासोबत असेल
सुजल पाटील, विराज पाटील आणि सुजल पाटील ही जोडी मैदानामध्ये जाते आहे. चला स्पीडअप करायचं आहे. शेवटचा अंतिम सामना आहे. 6 षटकं टाकायचे आहेत. तर प्लीज जरा स्पीडअप घ्या, फास्ट घ्या, कारण अंधार होईल आणि मग मॅच चेंडू दिसणार नाही याची नोंद घ्यायची आहे. चोपन्न धावांचा आव्हान आहे. 53 धावा काढल्या आहेत 6 षटकामध्ये. 54 धावा काढायच्या. सलामीचा गोलंदाज आपण पाहतोय कर्णधार हर्षद ठाकूर. हा गोलंदाजी ट्रॅकवर असेल तर कर्णधार आहे कॅप्टन विराज पाटील, हा स्ट्राईकला असेल. तर नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय सुजल पाटील ही जोडी मैदानात. तर जाऊया थेट मैदानाकडे. नाटकाचा एक अंक संपलाय. नाटकाच्या दुसऱ्या अंकाला सुरुवात होती आहे. एक दमदार मॅच आपण पाहतोय. एक इनिंग झाली आहे आणि या ठिकाणी पाहतोय आपण 36 चेंडूमध्ये काढायच्या 54 धावा. परंतु या 54 धावा काढताना काय घडतंय समीकरण हे पाहावं लागेल. की भूषण चॅलेंजर कमबॅक करेल की पुन्हा एकदा दबदबा दाखवेल. मागच्या सामन्यामध्ये जसा दाखवलाय त्या पद्धतीचा दबदबा पाहायला मिळेल का या मैदानावर, की विराज पाटील मॅच घेऊन जाईल एखादी खिंड लढवून. पहिला चेंडू हर्षद ठाकूर. सुरेख चेंडू टाकलाय. उजव्या एसटीवरचा हा चेंडू पाहिला तर डॉट केलाय चेंडू. एसटी रक्षकाच्या ग्लव्स मध्ये चेंडू शांत होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर हर्षद ठाकूर. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळचा फटका डांसिंग द डाऊन शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव घेतली आहे. दुसरी धावचा कॉल आणि दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण केल्या आहेत. 2 धावेने खातं खोललं इथं विराज या फलंदाजाने. परंतु 54 धावांचं आव्हान पेळायचं आहे. काय स्ट्रॅटर्जी असेल, काय प्लॅनिंग असेल. सेन्सेबल क्रिकेट खेळताना आपण या विराजला पाहिलंय. परंतु आता संघाची धुरा सांभाळताना कशा प्रकारे फलंदाजी करेल हे पाहावं लागेल. 54 धावा काढायच्या आहेत. सुरेख चेंडू, सुरेख क्षेत्ररक्षण आणि चेंडू गेलाय डॉट. 2 धावा धावफलकावर लागतायत. पुढचा चेंडू. यावेळचा चेंडू आपण पाहतोय डिक्लर झोन मध्ये चेंडू जातोय. एक धाव घेतली गेली आहे. एका धावेने धाव संख्या आपण पाहतोय पुढे सरकली आहे. 3 धावा धावफलकावर. 3 धावा धावफलकावर आपण पाहतोय. आताचा चेंडू, हा चेंडू उडवलाय. खणखणीत षटकार. थँक्यू व्हेरी मच डीजे. थोडासा चेंडू शॉट पाहिला, त्या चेंडूवर तुटून पडला. इथं मात्र विराज पाटील. धावसंख्या वाढतीये. धावसंख्या तब्बल वाढली आहे. 9 धावा धावफलकावर लागतायत. 54 धावांचं आव्हान आहे आणि हा फटका, जबरदस्त फटका पाहायला मिळाला विराज पाटीलच्या बॅटमधून. या ठिकाणी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होतोय. थोडंसं चेंज केलंय. शेवटचा चेंडू हर्षद गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतोय वाईटचा. खराब चेंडू. 10 धावा धावफलकावर लागतायत. अजून एक चेंडू बाकी आहे. पाहतोय आपण धावा संख्या 54 काढायच्या आहेत. पहिल्या षटकात जर 10 धावा आल्या आहेत तर मात्र इथं चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 44 धावांची गरज असेल.
पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर हर्षद ठाकूर. फटका फसलाय. जेल घेणं गरजेचं आहे. ही जेल नाही, ही कॅच, ही मॅच टाकली आहे. कारण ही कॅच घेणं गरजेची आहे. आपण कोणाची कॅच सोडली आहे? आपण कॅच सोडली आहे हर्षद ठाकूर या मोठ्या खेळाडूची. विराजची कॅच या ठिकाणी सोडली आहे आणि ही कॅच घेणं गरजेची होती मित्रा. कारण कॅच नाही, तू मॅच सोडली आहेस. या खेळाडूला जर तू तंबूच्या बाहेर पाठवलं असतं ना तर तुम्ही मॅच मध्ये ऑन झाला असतात. पण तू जीवदान मिळालाय विराजला. धावसंख्या पोहोचली आहे 11 धावा धावफलकावर लागतायत. पहिलं षटक कंप्लीट झालंय. नवीन गोलंदाज नवीन षटक घेऊन येतोय गुंजन ठाकूर. चला स्पीडअप करायचं आहे. अकरा धावा धावफलकावर लागतायत. 43 धावांची गरज आहे 30 चेंडूमध्ये. 43 धावांची गरज. चला स्पीडअप करा. पंच वॉर्निंग द्या तुम्ही. खूप उशीर झालेला आहे. स्पर्धा 6:15 झालेल्या आहेत. तीस चेंडू 43 धावांची गरज. 11 धावा धावफलकावर लागतायत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात असतील. गुंजन ठाकूर पहिला चेंडू आपण पाहतोय. सुरेख चेंडू टाकलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी मात्र एकच धाव. 12 धावा भालफलकावर लागल्या आहेत. 12 धावसंख्या आपण पाहतोय. 42 धावांची गरज आहे. खरोखर अतिशय दर्जेदार नियोजन आपण पाहतोय. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी. प्रतियोगिता फक्त केगावच्या क्रिकेट भविष्यासाठी, केगावच्या क्रिकेट रसिकांसाठी, केगावच्या क्रिकेट भवितव्यासाठी ही स्पर्धा. केगाव प्रीमियर लीग 2026. गुंजन गोलंदाजी ट्रॅकवर. पुढचा चेंडू आपल्या संघाचा घेऊन येतोय. लॉर्ड अपील आहे एलबीडब्ल्यू ची, परंतु पंचांवर काय परिणाम नाहीये. चांगली गोलंदाजी. चेंडू डॉट केला गेलाय. प्रेशर आलाय फलंदाजावर. बेचाळीस धावांची गरज 28 चेंडू मध्ये असेल. आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत, 1 धाव दिली आहे. या ठिकाणी गुंजन ठाकूर यांनी चांगलं षटक टाकावं लागेल. गुंजन ठाकूरला सुद्धा शेवटच्या षटकापर्यंत मॅच केली तर मजा येणार आहे. जोरदार प्रहार पाहूया. झेल आहे आणि झेल टिपली गेली आहे. पहिला दणका बसतोय. या ठिकाणी खेळाडू मात्र बाजून परततोय. सुजल बॅक टू द पॅव्हेलियन. पहिला हादरा बसतोय, पहिला दणका बसतोय या ठिकाणी. नक्कीच हार्दिक स्पोर्ट्स संघाला, कारण सुजल हा खेळाडू बादून परततोय. नवीन फलंदाज आदित्य मैदानामध्ये दाखल होतोय. मी म्हणेन की जर ही कॅच घेतली असती ना विराज पाटीलजी, तर पूर्णपणे मॅच मध्ये पकड निर्माण केली असते आपण. वरती सोपीशी झेल मात्र धरणीला दान केली आहे. तो पाहूया जिथपर्यंत विराज पाटील मैदानावर आहे ना तिथपर्यंत धोका आहे भूषण चॅलेंजर संघाला. आताचा चेंडू, सुरेख चेंडू टाकला गेलाय. पुन्हा एकदा डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी मात्र या ठिकाणी गुंजन ठाकूर. 3 चेंडू 1 या ठिकाणी 4 चेंडू. विकेटचा टाकलाच नाही तुम्ही. 4 चेंडू 1 धाव दिली आहे. 1 सफलता प्राप्त केली आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. लो फुल टॉस पाहूया. सेफ झोन आहे आणि सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी. धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली आहे.
13 धावसंख्या, एक फलंदाज बाद आपण पाहतोय. मात्र शेवटचा चेंडू या षटकातला, शेवटचा चेंडू आहे. डिफेन्स पद्धतीने खेळून काढलाय. सेन्सेबल क्रिकेट. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली जाते. 14 धावा धावफलकावर लागताय. तिथं षटक संपलंय दुसरं. 2 षटकाच्या अखेरी धावसंख्या 14 पोहोचली आहे आणि मॅच मात्र टाईट होताना पाहायला मिळते आहे. कारण इथं जर पाहिलं ना तर उरलेले आता असतील 24 चेंडू, 40 धावांची गरज. चला स्पीडअप करायचं आहे. शेवटचा आपण पाहतोय की आतापर्यंत राहिलेले आता 24 चेंडू आणि विजयासाठी हव्या आहेत. या ठिकाणी जर पाहिलं ना तर 40 धावांची गरज आहे. 24 चेंडू 40 धावांची गरज. एक सफलता प्राप्त केली आहे. परंतु तिसरं षटक पुन्हा एकदा कर्णधार येतोय. हर्षद ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर असेल. पुन्हा एकदा स्ट्राईक असेल या ठिकाणी. विराज पाटील कर्णधाराकडे. त्याच्या बॅटमधून आल्यात धाबा, परंतु शेवटपर्यंत खेळण्याची गरज विराजला आहे. पाहूया हर्षद ठाकूर. विराजला मिळालेला जीवदान, या जीवदानाचा कितपर्यंत फायदा उचलला जाईल. केगाव प्रीमियर लीगचा आजचा शेवटचा सामना आपण पाहतोय. जोरदार प्रहार. बॅटच्या स्लोक मध्ये चेंडू आलाय. आउट ऑफ द पार्क आणि षटकार. वीस धावसंख्या धावफलकावर लागली आहे. आता समजलं असेल की विराज पाटीलला आपण जीवदान दिलात, त्याची झेल धरणीला दान केलीत. ती झेल किती महत्वाची होती. का एक मोठ्या खेळाडूला आपण दिलेला जीवदान हा खूप मोठा असतो. आणि आता तुमची ही बॅटिंग पाहिली ना तर समजलं असेल की या फलंदाजाची झेल घेणं गरजेची होती. 20 धावा धावफलकावर लागतायत. पुन्हा एकदा हर्षद. सेन्सेबल क्रिकेट. धावचीची संधी. फंबलिंग झालाय खेळाडू. चौतीस धावांची आवश्यकता. 21 धावा धावफलकावर. 33 धावांची आवश्यकता आता. सेन्सेबल क्रिकेट खेळताना पाहतोय विराज पाटील या खेळाडूला. पूर्णपणे संघाची भिंत ही विराज आहे. जिथपर्यंत संघाची भिंत मैदानावर आहे ना तिथपर्यंत या ठिकाणी आपण पाहते हार्दिक स्पोर्ट्स संघाला अपेक्षा आकांक्षा आहेत नक्कीच. परंतु भूषण चॅलेंजर्स संघ कमबॅक करील काय. हा चेंडू डॉट. कमबॅक केलं इथं हर्षदनी. षटकार दिल्यानंतर एक धाव, त्याच्यानंतर हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. आता मात्र 3 चेंडू मध्ये 7 धावात येतोय. कमबॅक केलंय. पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा बन्नाट स्पीड पाहायला मिळाला. पुन्हा एकदा डॉट चेंडू. एकवीस धावा धावफलकावर लागल्या आहेत. 4 चेंडू बाकी. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. या षटकातले 2 चेंडू बाकी आहेत. शेवटचा अंतिम सामना करूया मोरो डू या डाय फाईट मॅच आपण पाहतोय. हर्षद गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळचा फटका सजलाय. आउट ऑफ द पार्क आलाय षटकार. 6 धावा. षटकार झालाय. धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचली आहे.
विजयासाठी आता 27 धावांची गरज. जोरदार प्रहार, कॅच आहे पाहूया आणि कॅच घेतली गेली आहे. विकेट येतो इथं दुसरा. झाली या 3 षटकात धावसंख्या आपण पाहतोय 27 धावा धावफलकावर आणि 27 धावा धावफलकावर झाल्यानंतर राहिलेले 18 चेंडू. विजयासाठी 27 धावांची गरज. 27 चेंडू मध्ये 27 धावांची गरज असेल आता. चला स्पीडअप करायचं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय सुनील वाघमारे. चौथं षटक घेऊन येतोय गुंजन स्वतः, कारण हे षटक महत्वाचं आहे. कारण पाहिलं ना तर 18 चेंडू 27 धावांची गरज आहे आणि या षटकामध्ये कमीत कमी धावा देऊन विकेट घेणं गरजेचं आहे. सामन्यामध्ये जिवंत राहायचं असेल, स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं असेल तर नक्कीच भूषण चॅलेंजर संघाला कमबॅक करावा लागेल. मगाशी ज्या पद्धतीने मॅच खेचली ना त्या पद्धतीने ही मॅच खेचावी लागेल भूषण चॅलेंजर संघाला. परंतु विजयाच्या मध्ये एक खेळाडू आहे उभा, तो म्हणजे विराज पाटील. या विराज पाटील वन साइड सामना खेळतोय. 10 चेंडू 19 धावांवर खेळतोय. या विराजला लवकर पॅव्हेलियन बॉक्स मध्ये पाठवावं लागेल तर भूषण चॅलेंजरला जिंकायचं असेल तर. कुंजन ठाकूर अगदी स्लोवर पद्धतीने खेळलेला फटका पाहतोय आपण. धावसंख्या पोहोचली 29 वर. 25 धावांची गरज असणार आहे 17 चेंडू मध्ये. 25 धावांची गरज 17 चेंडू मध्ये. कुंजल पुन्हा एकदा पुढचा चेंडू राईटम राऊंड द विकेटचा मारा. यावेळचा लो फुल टॉस चेंडू आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या वेट मिड ऑफ मध्ये थोडंसं फंबलिंग झालाय. धावसंख्या पुढे सरकली आहे 31 वर. 23 धावांची गरज 16 चेंडू मध्ये. प्रत्येक धाव महत्वाची आहे, प्रत्येक धाव महत्वाची आहे, परंतु गोलंदाजासाठी प्रत्येक बॉल डॉट करणं गरजेचं आहे, विकेट घेणं गरजेचं आहे. कुंजन ठाकूर कुंजन ठाकूर पुन्हा एकदा पुढचा चेंडू. या चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतोय खराब चेंडू. अवांतर धावसंख्येत वर. धावसंख्या पुन्हा एकदा वाढतीये एका धावेने. 32 धावा धावफलकावर. 22 धावांची गरज. 16 चेंडू मध्ये 22 धावांची गरज असेल आता. सेन्सिबल क्रिकेट डिफेन्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र डॉट. राहिलेले आता 15 चेंडू. विजयासाठी हव्यात 22 धावा. एक धाव घेतली गेली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 33. 21 धावांची गरज 14 चेंडू मध्ये. सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळतोय. तंत्रशुद्ध क्रिकेट. डोक्याने खेळण्याचा प्रयत्न करतोय, कारण जीवदान मिळालाय ना त्या जीवदानाचा फायदा शेवटपर्यंत मॅच नेण्याचा प्रयत्न चालू आहे विराज पाटील कर्णधाराचा. कारण डुओ डाय फाईट मॅच आहे आणि फाईट मॅच आपण पाहतोय या ठिकाणी. फुल टॉस आलाय. वाह क्या बात है.
क्या बात आहे, क्या बात आहे. या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे, कारण चेंडू चालला कुठे होता आणि टायमिंगवर हात मारलाय त्या चेंडूवर. नक्कीच आपल्या संघासाठी या ठिकाणी 2 धावा वाचवल्या आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आपण पाहतोय. पॅडला चेंडू आदळलाय, झोन मध्ये जातोय. डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्या पोहोचली आहे 36 वर. 36 वर धावसंख्या पोहोचली आहे. षटक संपलं ना. षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त होतोय. उरलेले 12 चेंडू 18 धावांची गरज. धावसंख्या 36 झाली आहे. उरलेले 12 चेंडू 18 धावांची गरज. केगाव प्रीमियर लीगचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातली शेवटची अंतिम लढत. एका बाजूला आपण पाहतोय भूषण चॅलेंजर, तर एका बाजूला हार्दिक स्पोर्ट्स. या दोन संघांमध्ये मॅच रंगणार आहे. ही मॅच आहे फाईट, ही मॅच आहे टाईट, कारण इथं आता पाहिजेत 12 चेंडू 18 धावा. 12 चेंडू 18 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉल डॉट झाल्यानंतर प्रेशर येईल फलंदाजावर. गोलंदाजाचं नाव आहे प्रणय. 12 चेंडू 18 धावा. शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा ठेवण्याची गरज ही मात्र आहे ती भूषण चॅलेंजर संघाला. गोलंदाज येतोय प्रणय. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. विराज ऑन द स्ट्राईक, कर्णधार. वा क्या बात आहे. पहिला चेंडू डॉट केलाय, फसवला गेलाय खेळाडूला. उरलेले 11 चेंडू 18 धावा. अकरा चेंडू 18 धावा आपण पाहतोय. मॅच मध्ये ट्विस्ट आहे, मॅच मध्ये मजा येणार आहे. शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाणार आहे. पाहूया. प्रणय पहिला चेंडू डॉट केलाय, विराजला थोडस फसवलाय. पाहूया विराज कितपर्यंत शांत राहतोय. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय. चेंडू अडवला गेलाय. पुन्हा एकदा डॉट चेंडू. फिल्डिंग चांगली केली आहे, कारण तिथं जर चेंडू लागला असताना बॅनरला तर एक डाव डिक्लेअर झाली असती, परंतु तो चेंडू डॉट आणि इथं मात्र धावसंख्या स्थिर आहे ती आता 36. विजयासाठी आता 10 चेंडू 18 धावा. प्रणय चांगली गोलंदाजी करतोय. 10 चेंडू 18 धावा. प्रणयचा पुढचा चेंडू पाहावं लागेल कशा प्रकारे गोलंदाजी करेल. जोरदार फटका आपण पाहतोय. गॅप शॉट मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. 4 धावा. थँक्यू व्हेरी मच डीजे. कोलीवाडा निघलाय आईच्या पालखीला. इथं मात्र मॅच रंगतीये, कारण शेवटची अंतिम मॅच आपण पाहतोय. 9 चेंडू 14 धावांची गरज. धावसंख्या 40 धावा धावफलकावर लागल्या आहेत. 9 चेंडू 14 धावा. प्रत्येक चेंडू डॉट प्रेशर येतोय फलंदाजावर. आणि इथं मात्र प्रहार केलाय विराज पाटीलनी. सलामीला आलेला फलंदाज. सेन्सिबल क्रिकेट. काय जबरदस्त खेळतोय. आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न चालू आहे त्याचा. फुल टॉस हुकलाय. टायमिंग चुकली आहे आणि जेल घेतली गेली आहे. इथं गरज होती या विकेटची. काय मॅच रंगली आहे. काय जबरदस्त. ज्याची गरज होती विकेटची ती विकेट पडली आहे. आणि आता पाहतोय आपण 8 चेंडू 14 धावा. आणि इथं मात्र भूषण चॅलेंजर संघाला खरोखर चेअरअप केलं जात आहे. आयान आणि त्यांचे सर्व सहकारी चेअरअप केलं जात आहे, कारण इथं 8 चेंडू 14 धावा. ही 2 चेंडू महत्वाचे आहेत. विराज पाटील एक दमदार कामगिरी करत कम टू द पॅव्हलियन बॉक्स. आपल्या संघासाठी 18 चेंडू 28 धावा.
एक झंझावती पारी समाप्त होत झालेली आहे. कारण या ठिकाणी घेतला विकेट प्रणय या गोलंदाजाने विराज पाटीलला पाठवलाय बॅक टू द पॅव्हेलियन. उरलेले आता 8 चेंडू 14 धावा. हे 2 चेंडू महत्वाचे आहेत, कारण हे 2 चेंडूवर जर धावा आल्या नाहीत ना तर शेवटच्या अंतिम षटकामध्ये धावा किती राहतात हे पाहावं लागेल. एक दमदार मॅच आपल्या भेटीला येते. एक प्रेक्षणीय दर्जेदार मॅच. ही मॅच अजून कुठेही कोणाच्या खिशात गेलेली नाहीये, कारण स्पर्धा अजून संपलेली नाहीये. मी अजून जिंकलेलो नाहीये, सांगते भूषण चॅलेंजर, सांगतोय हार्दिक स्पोर्ट्स. चेंडू डॉट. कॅच होती वाटते, बॅटची एज होती आणि इथं मात्र हर्षदला चेंडू पकडता आला नाहीये. चेंडू डॉट. 7 चेंडू 14 धावा. मॅच आली आहे रंगात, कारण प्रणयली दाखवलाय एक चमकदार कामगिरी. प्रणयच्या 5 चेंडू मध्ये आतापर्यंत पाहिलं ना 4 धावा. तो चौकार, मिसफिल्डचा चौकार गेलाय. तो चौकार गेला नसता तिथे कॅच असती किंवा तो अडला असता आणखी धावा असल्या असत्या. तर नक्की 7 चेंडू 14 धावा. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातला. फाईन लेगला चेंडू जातोय, पाहूया. एक धाव घेतली गेली आहे. दुसरे धावचा कॉल. धावचीची संधी. धावचीची संधी मात्र इथं या 2 धावा पळून काढलेल्या आहेत. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते आहे 42 वर. विजयासाठी हव्यात आता फक्त आणि फक्त 12 धावांची गरज. 6 चेंडू 12 धावा. दोन्ही पॅबलिन बॉक्स मध्ये, तंबू मध्ये झाली घबराट. सर्वांच्या फासल्या फासफूक करतील आता, कारण उरले 6 चेंडू. 6 चेंडू मध्ये हव्यात. या ठिकाणी कंपल्सरी चेसिंग आहेत. 12 धावा. 6 चेंडू 12 धावांची गरज. कोण जिंकणार, हार्दिक स्पोर्ट्स की भूषण चॅलेंजर? कोण जाणार टॉप 6 मध्ये? काय मॅच आली आहे, काय मॅच रंगली आहे. या मॅचला कलाटणी दिली आहे प्रणयच्या ओव्हरने. प्रणयची ओव्हर म्हटली तर 6 धावा आणि एक महत्वाचा विकेट म्हणजे विराज पाटील सारखा मोठा खेळाडू. या खेळाडूला पाठवले तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हेलियन. उरलेले 6 चेंडू. विजयासाठी हव्यात 12 धावांची गरज. कीच मॅच तगडी आहे. ही मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत आली आहे. मी म्हटलं ना कॉमेंट्री करताना पहिल्या षटकापासून म्हटलं की मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत जाईल आणि ती ओव्हर आपण आली आहे. गोलंदाज आहे, या गोलंदाजाचं नाव आहे अनिकेत. अनिकेत 6 चेंडू 12 धावा डिपेंड करायच्या आहेत अनिकेतला. तर फलंदाज आहेत आपण पाहतो एका बाजूला नीरज आणि सुनील वाघमारे. या 2 खेळाडूंना 12 धावा काढाव्या लागतील. अनिकेतचा पहिला चेंडू लो फुलटॉस. फंबलिंग झालाय खेळाडू. एक धाव घेतली गेली आहे. दुसरे धावचा कॉल आणि दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या आहेत. उरलेले आता 5 चेंडू 10 धावा. 5 चेंडू 10 धावांची गरज. 5 चेंडू 10 धावा. क्षेत्ररक्षण थोडस बदललंय. गोलंदाज आपण पाहतोय अनिकेत. उरलेले 5 चेंडू 10 धावा विजयासाठी. अनिकेतचा पुढचा चेंडू आपण पाहणार आहोत. शॉर्ट चेंडू पुल केला मिड ऑफच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक काय गुंजन. एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावचा कॉल. इथं काय घडलंय, इथं जिथं एक धाव होती तिथं दुसरी धाव सुद्धा काढली आहे. थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळालाय कुंजन कडून आणि इथं मात्र 2 धावा पळून काढल्या आहेत. 4 चेंडू 8 धावांची गरज. 4 चेंडू 8 धावा. मॅच मध्ये मजा आहे. 1 चेंडू डॉट. पुन्हा एकदा मॅच मध्ये ऑन होईल भूषण चॅलेंजर. 1 चेंडू मध्ये 2 धावा. पुन्हा एकदा मॅच मध्ये हार्दिक स्पोर्ट येईल. ही मॅच इकडे तिकडे जाते आहे, परंतु ही मॅच कोणाच्या खिशात जाईल. काय मॅच रंगली आहे, काय मॅच आली आहे. पहिल्या दिवसातली ही शेवटची मॅच. टॉप 6 मध्ये जाण्यासाठी धडपड भूषण चॅलेंजर हार्दिक स्पोर्ट्स संघाची. 4 चेंडू 8 धावा. अनिकेत यावेळचा फुलटॉस. षटकार. मॅच संपवली आता मात्र.
आता मात्र पाहतोय आपण या ठिकाणी थोडीशी मॅच. थँक्यू थँक्यू. शेवटचे 3 चेंडू विजयासाठी हव्या 2 धावांची आवश्यकता. शेवटचे 3 चेंडू. काय मॅच आली आहे. एखादा डॉट किंवा विकेट पुन्हा मॅच मध्ये ऑन होतील भूषण चॅलेंजर. 3 चेंडू 2 धावा. तीन चेंडू 2 धावा. जोरदार प्रहार. षटकार.